आमेनीत रक्षाबंधन साजरे करत महिलांचा गौरव, पर्यावरण संवर्धनाचा संदेश। रक्षाबंधनाच्या पवित्र सणात गावातील महिलांचा सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आमेनी गावात अनोखा उपक्रम राबवण्यात आला। महाराष्ट्र राज्य माथाडी आणि गुमास्ता जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद माने यांच्या हस्ते 500 महिलांना माहेरची साडी भेट देऊन गौरव करण्यात आला। महिलांनी झाडांना राखी बांधून झाडे लावा झाडे जगवा ही प्रतिज्ञा घेतली। या प्रसंगी अरविंद माने म्हणाले, गावाच्या विकासासाठी महिलांचे योगदान अतुलनीय आहे। आतापर्यंत गावातील सर्व मूलभूत सुविधांचा विकास झाला असून पुढील काळातही गाव उभारणीसाठी कोणतेही कार्य करण्यास आम्ही कमी पडणार नाही। महिलांचा सहभाग हा गावाच्या प्रगतीचा खरा पाया आहे। कार्यक्रमात सरपंच सुनंदा माने, उपसरपंच सुरेश मोहिते, सदस्य सुरेखा नायकवडी, सौ गीता पवार, संतोष माने, अमित नायकवडी, बाबाजी कदम, मंगल कदम, युवराज पाटील, वैष्णवी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला असून महिलांनी आनंदाने राख्या बांधल्या। केके न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते। माननीय श्री अरविंद दादा माने साहेब यांचे सामाजिक कार्यात अतिशय चांगल्या प्रकारचे योगदान असते। गाव माझा मी गावाचा असे त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत। हळदी कुंकू तसेच रक्षाबंधन, त्यांनी रक्षाबंधन या कार्यक्रमाच्या निमित्त माहेरची साडी हे हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। तरी सगळ्या महिलांच्या वतीने मी त्यांची खूप आभारी आहे। धन्यवाद। खरं तर सामाजिक बांधिलकी म्हणून हा एक कार्यक्रम आम्ही घेण्याचा बऱ्याच दिवसापासून विचार करत होतो। तर बऱ्यापैकी महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे कार्यक्रमाला। पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एक राखी झाडाला ह्या अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम चालू केलेला। त्याचबरोबर महिलांना एक भेटवस्तू देण्याचं ठरवलेलं। त्याबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला इथे उपस्थित राहिल्या आणि हा कार्यक्रम साजरा झाला। खरंच सर्वांचे खूप खूप धन्यवाद। पण महिलांचं यात गावच्या विकासासाठी फार मोठं योगदान असतं असं तुम्ही मगाशी म्हटलं। महिलांनीच खऱ्या अर्थानं आमेनीमध्ये जो बदल घडवला आतापर्यंतचा तो पूर्ण 100% सिंहाचा वाटा हा महिलांचाच आहे। कोणत्याही विरोधाला न जुमानता ते मोठ्या ताकदीने पाठीशी उभं राहतात। कुठलंही संकट असू दे त्या पुढे असतात आणि आम्हाला मदत करत असतात वेळोवेळी। त्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार थोडेच आहेत आणि असेच कार्यक्रम वेळोवेळी आम्ही इथून पुढे सुद्धा घेत राहणार। जसं शासनाने लाडकी बहीण योजना चालू केली त्याचप्रमाणे आम्ही आमेनी ग्रामपंचायततर्फे लाडकी बहीण लाडकी माता भगिनी ह्या योजना चालू करतो। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।